आज एका अशा जोडप्याच्या हातून पूजा होणार आहे ज्यांच्या आयुष्यात समृद्धी तर आहे पण सुख मात्र हरवलंय. नारायण सगळ्यांचं भलं करो. शिव शंकर शंभो. दिगंबरराव, मुलीकडच्यांनी पुन्हा नाकारलं वाटतं. तुम्हाला कसं कळलं? स्वामींच्या सानिध्यात राहते मी आणि शिवाय स्वामींची खास लाडकी शिष्य आहे मी. त्यांच्या सहवासात राहून मलाही सिद्धी प्राप्त झालेली आहे. लोकांच्या मनातले दुःख कळतात, त्यांच्या भावना कळतात मलाही. तुम्हाला म्हणून एक उपाय सांगते. आज रात्रीच्या प्रहरी ग्रामदेवतेला जा, देवीची खणा नारळाने ओटी भरा. आणि हो, जमलंच तर एखादा सोन्याचा अलंकारही चढवायचा. नाही नाही, जमलं तर नको, नक्की एखादा सोन्याचा अलंकार चढवा. म्हणजे बघा, सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी कशी चालत येते तुमच्या घरी. बर, एकदा स्वामींना भेटतो आणि मग आम्ही निघतो. कुठे? नाही म्हणजे स्वामी आता महत्वाच्या कामात आहे आणि महत्वाचं काम करत असताना त्यांना कामात व्यत्यय आलेलं अजिबात चालत नाही. त्यामुळे तुम्ही निघा आता. हो, कपिलताई हे काय बोलतायत? अहो स्वामी तर आज. गोपाळ दादा, पूजेची तयारी करूया. स्वामी वाट पाहत असतील. नाही नाही, मी स्वामींना भेटल्याशिवाय जाणार नाही. हा चल. अहो, ऐकतच नाही कोणी. तुमचे व्यथित चेहरे पाहून आम्हाला काही करणार नाही असं वाटलं का तुम्हाला? आम्हाला सगळं ठाऊक आहे. आता थोडा वेळ डोक्यातला विचार बाजूला ठेवा आणि पूजेला बसा. पण स्वामी, हा मान आम्हालाच का? ज्याचं मन अस्थिर असतं, विवंचनेत असतं, त्याचं मन स्थिर करायला हवा. त्यांना दिलासा मिळणं गरजेचं असतं की देव त्यांच्या पाठीशी आहे. तो या विवंचनेतून त्यांची सुटका करेल. बसा पूजेला. शिव शंकर शंभो. काय गोपाळ बुवा, पूजेचं साहित्य घेऊन आलात? हो. खरं तर हा मान तुम्हाला आणि माईंना मिळायला हवा होता. पण काय, स्वामींनी हा मान त्या दिगंबर रावाला आणि भागीरथीला दिला. ह्या वराह पूजेचा मान खरं तर तुम्हा दोघांना मिळायला हवा होता. पण काय केलं स्वामींनी? तुम्हाला हा मान दिलाच नाही. अहो स्वामींनी प्रत्येकासाठी काही ना काहीतरी कार्य योजलंय. आता ह्या पूजेची योजना या दाम्पत्यासाठी केली आहे. यामागे स्वामींची काहीतरी लीला असणार. आणि हो, बरं झालं तुम्ही मला इथं भेटलात. हे घ्या, हे पूजेचं साहित्य आत नेऊन ठेवा. माझ्यावर स्वामींनी दुसरं एक कार्य सोपवलंय आणि ते महत्वाचं आहे. हो, मला तिकडे गेलंच पाहिजे. हा, ते द्या सामान आतमध्ये.
आता वराह मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वराह रूपाय भूर्भुवः स्वाहा. स्याप्तते भूपतीत्यं देहयते ददापय स्वाहा. नारायण सगळ्यांचं भलं करो. विष्णु भगवान की सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की तुमच्या घराण्यात नित्य नेमाने दरवर्षी वराह जयंतीला ही पूजा केली जायची. मात्र मागच्या पिढीपासून ही प्रथा थांबली होती. आता आम्ही ही प्रथा पुन्हा सुरू करून दिली आहे. आता नित्य नेमाने ही पूजा करत राहा. तुमचं मनोरथ पूर्ण होईल. स्वामी, आजवर तुम्ही आमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येचं उत्तर दिलं. आता याही वेळी तुम्ही अशी काही रचना करा की आम्हाला सुन्मुख पाहता येईल. शिव शंकर शंभो. हे घे. देवासमोर ठेव. चला आमच्या बरोबर. पूजेची सगळी तयारी झाली हा गोमुखा. तू अगदी योग्य मार्गावर आहेस हो गोमुखा. पण आपल्या आईबाबांच्या आग्रहाला अजिबात बळी पडू नकोस हा. लग्न करून काहीही साध्य होत नाही बघ. माझंच उदाहरण आहे की तुझ्या समोर आता. होत आहे. लहानपणापासून केलेल्या गणेशाच्या भक्तीत आता खंड पडायला नको. मला स्वतःला गणेशाला वाहून घ्यायचंय. विवाह करून प्रपंचात अडकलो तर मी माझ्या गणेशापासून दूर जाईनी भीती वाटते मला. अगदी बरोबर गोमुखा. तू अशी जर अखंड गणेशाची सेवा करत राहिलास ना तर अखेर एक दिवस तुला गणेशाचं दर्शन नक्की होणार बघ.
ताई माझी हीच इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी दिवस रात्र माझ्या बाप्पाच्या भक्तीत मग्न असतो. बर, तू आता गणेश पुराण वाचायला घे हो. मी आलेच हा. हो ताई. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. लग्नानंतर 4 वर्षातच माझ्या नवऱ्याने मला टाकलंय. पदरात हे एक मूल आहे. आता माझ्या बाबांच्या सगळ्या संपत्तीचा तोच एकुलता एक वारस व्हायला हवा. पण गोमुखाने जर लग्न केलं, संसार उभा केला, मुलं बाळ झाली, तर माझ्या लेकराच्या पदरात काहीच उरणार नाही. त्यामुळे गोमुखा, मी तुला प्रपंचापासून दूर ठेवणारच. शिव शंकर शंभा. स्वामी, प्रणाम स्वामी. काय काय दचकतेस काय चोरी पकडली गेल्यासारखे?